हॅलो, नमस्कार मंडळी. तर असा मोठ्या ग्लासमध्ये चहा आणि दूध आणि तो प्लेटमध्ये पाव घेऊन तो भिजवून तुम्ही खाल्ला आहे का कधी? तर लहानपणी आम्ही सगळे असंच चहा-पाव खायचो आणि तो जो ग्लास दिसतोय ना तुम्हाला, तो माझ्या लहानपणीचा आहे. म्हणजे माझ्या आजीकडे गेली ना, मी त्याच्यामध्येच पाणी, त्याच्यामध्ये सगळं खाणं-पिणं माझं त्याच्यामध्ये आणि एक प्लेट पण होती. प्लेट कोणीतरी आजी इकडे राहते म्हणून तिकडे चोरून घेतली. आणि इथे बघा, पिल्लूला राग आला आहे त्याच्या मावशीचा, कारण मावशीने 3-4 दिवस झाले पिल्लूची आठवणच नाही काढली. त्यानंतर पिल्लूच्या दोघी बाहुलींना ताप आला आहे, तर त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या आहे बघा आणि पिल्लू त्यांना औषध देते. त्यानंतर ह्यांना पिल्लूने सॉक्स घातले म्हणून त्या दोघींना पण सॉक्स घालायचे असतात. तर अशा हे पिल्लूच्या बेबीज मी एकासोबत 3-3 लेकरं सांभाळते. तर कसं तरी त्यांना झोपू घातलं आणि त्यानंतर मी लागली कामाला. तर तुमची पण आई तुम्हाला असं म्हणते का, उभं राहून पाणी पिऊ नका, गुडघे दुखतील. तर मला याचं काही लॉजिक समजलं नाही. माझी आई जेव्हाही मी पाणी पिते तेव्हा मला असंच म्हणते, उभं राहून पाणी पिऊ नको, नाही तर गुडघे दुखतील. आणि इथे पिल्लू झोपली तिथपर्यंत मी सगळे पटापट कामं आवरून घेतले. आणि आज पिल्लूची फर्माईश होती फ्रेंच फ्राईज बनवायची आणि मी खूप वर्षानंतर माझ्यासाठी मेथीचे लाडू बनवले. आणि हे फ्रेंच फ्राईजसाठी मी बटाटा कापून घेतलं, त्यानंतर बटाटे उकळवून घेतले, मीठ टाकून त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकला आणि त्यांना फ्राय करून घेतलं. आणि इथे बघा ही फ्रेंच फ्राईज खाताना. तर असे बनले होते आमचे फ्रेंच फ्राईज. त्यानंतर पिल्लूला हे तर खूपच आवडले, कारण फर्माईशच होती फ्रेंच फ्राईजची. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये होते भाकरी आणि मेथीची भाजी. इकडे बघा, मम्मा मी तुझ्यासारखे फ्रेंच फ्राईज बनवले म्हणून अशी पिठाची शेवाळ्या करून घेऊन आली, पण तिचे केस बघा. ती मला म्हणत होती फ्राय करून दे. त्यानंतर इकडे माझ्या भाकरी चालू होत्या आणि पिल्लूने पण आज भाकर बनवली. हे बघा, ही माझी भाकर आणि ही पिल्लूची भाकर. थँक यू फॉर वॉचिंग. असा होता आमचा